आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मातोश्रीवर थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक येण्यास आता सुरुवात झाली आहे। तेजस्वी घोसाळकर या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला होता। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? आता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत या बैठकीसंदर्भात? बघा, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक आज बोलावली आहे। जवळपास वर्षभरानं ही बैठक होते। आपण याआधी बघितलं तर विभाग प्रमुख, उपनेते, नेते, शाखा प्रमुख, संपर्क प्रमुख अशा अनेक बैठका मातोश्री किंवा शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडतात। पण माजी नगरसेवकांची खंत आहे की आम्हाला या बैठकीला बोलावलं जात नाही। जवळपास वर्षभर नगरसेवकांची बैठक झाली नाही, अशी खंत दबक्या आवाजात या नगरसेवकांकडून व्यक्त होत असते। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नगरसेवकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा स्थानिक स्तरावर काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे। या आधीचा उद्धव ठाकरे किंवा पक्षाच्या नेत्यांचा अनुभव असा आहे की जेव्हा ही नगरसेवकांची बैठक बोलावली जाते त्यानंतर काही दिवसातच शिंदे शिवसेनेचे नेते हे शिवसेना युबीटीला धक्का देतात। अनेक नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश होतो। त्यामुळे शिवसेना युबीटी सावध आहे। पण आता वर्षभरानं ही बैठक होत असताना नगरसेवकांच्या समस्या, नगरसेवकांचं म्हणणं जाणून घेतलं जाईल मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आणि उमेदवारीचे नेमके काय निकष असू शकतात या संदर्भातही काही मार्गदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण आजच्या बैठकीकडे लक्ष यासाठी लागलंय तेजस्वी घोसाळकर ज्या मुंबई महापालिकेत शिवसेना युबीटीच्या माजी नगरसेविका आहेत त्या उपस्थित राहतात का? कारण आपण बघितलं गेल्या काही काळात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे। आता जितके नगरसेवक मातोश्रीत आत गेलेले आहेत अजूनही तेजस्वी घोसाळकर इथे आलेल्या नाहीत। त्यामुळे या नगरसेवकांच्या बैठकीला त्या उपस्थित राहतात का? मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट जरूर घेतली होती, पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे, पण पुढची भूमिका त्यांनी जाहीर केली नव्हती। तर या बैठकीतून उपस्थित राहून किंवा अनुपस्थित राहून तेजस्वी घोसाळकर नेमका शिवसेना युबीटी आणि पक्ष नेतृत्वाला काय संदेश देतात याकडे लक्ष लागलेलं असेल। नक्कीच, धन्यवाद दिनेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या बैठकीत आज काय होतंय ते पाहणं आता महत्त्वाचं।